मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की इथेनॉलचा 20% वापर पेट्रोलमध्ये केला जात आहे आणि त्याच्यामुळे गाड्यांमध्ये समस्या येत आहे. गाडींचं इंजन बंद पडतं आहे आणि लोकांच्या या समस्या, या तक्रारी आहेत आणि त्याच्यासाठी आता जंतर मंतरवर प्रोटेस्ट सुद्धा सुरू झालेला आहे. नितीन गडकरी यांचा राजीनामा लोक मागण्यासाठी तयार आहेत. परंतु नेमकं इथेनॉल कशाने बनतं? हे बनतं ऊसाच्या या छिलक्यांपासून आणि तुटलेल्या तांदळांपासून आणि मक्याच्या भुटक्यांपासून. याच्यावर प्रोसेस केली जाते आणि एक द्रव्य तयार केलं जातं, ज्याला आपण इथेनॉल्स म्हणतो आणि याचा वापर तुम्ही पेट्रोलमध्ये करू शकता. परंतु या पेट्रोलला खूप कमी लाईफ असते. ज्याच्यामध्ये इथेनॉलचा वापर असतो त्याची लाईफ फक्त 1 ते 1.5 महिने असते. म्हणजे त्याच्यानंतर याच्यामधलं पेट्रोल वेगळं होऊन जातं आणि इथेनॉल्स वेगळं होऊन जातं. म्हणून तुमची गाडी जर जास्त वेळ उभी राहत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जास्त पेट्रोल टाकलेलं असेल तर समजून घ्या तुमच्या इंजिनची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कधीही गाडीला जास्त दिवस उभं राहू देऊ नका. दुसरी महत्वाची गोष्ट की जे जुने इंजिन्स आहेत त्याच्यावर त्याचा जास्त परिणाम होत आहे. कारण की जुन्या गाड्यांमध्ये इथेनॉल बेस्ड असं कोणतंच मटेरियल वापरलं गेलं नाहीये ज्याच्यामुळे या गाड्या सुरक्षित असतील. म्हणून एकंदरीत जरी याचं पोल्युशन कमी होतं पण दुसरीकडे याचा परिणाम भयंकर आहे, ज्याचा परिणाम मायलेजवर सुद्धा 3 ते 6% मायलेज कमी होतो प्रत्येक गाडीचा. तर मग इथेनॉलचा वापर केल्यामुळे गाड्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत.